नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ यातील सराव संच 6.3 बघणार आहोत। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपल्याला बघा आता पहिला प्रश्न जो आहे म्हणजे आपण हा पूर्ण सराव संचच म्हणूया। त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे वर्तुळ जो आहे तो दिलेल्या मापकांच्या सहाय्याने आपल्याला वर्तुळ रचना या सराव संचामध्ये करायची आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। डिटेलमध्ये मी तुम्हाला कसं वर्तुळ काढायचं, त्रिकोणामध्ये वर्तुळ काढायचं असेल त्याला अंतर्वर्तुळ म्हणायचं, त्रिकोणाचे जर बाहेर वर्तुळ काढायचं असेल त्याला परिवर्तुळ म्हणायचं। मग छोट्या छोट्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। आणि ज्यांनी अजूनही आपल्या आदिराज क्लासेसला सबस्क्राइब केले नसेल त्यांनी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, त्यांनी पहिला प्रश्न आपल्याला काय विचारला आहे, त्रिकोण ABC असा काढा की कोण B बरोबर 100 अंश, BC बरोबर 6.4 सेंटीमीटर, कोण C जो आहे तो 50 अंश आहे। या त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढा। बरोबर, म्हणजे आपल्याला त्रिकोण काढायचा आणि त्रिकोणाच्या आतमध्ये वर्तुळ काढायचं आहे, त्याला आपण अंतर्वर्तुळ असं म्हणतो। मग चला आपण आता काय करूया, डायरेक्टलीच उत्तराला म्हणजेच वर्तुळ काढायला आपण आता सुरुवात करूयात। आता बघा, त्यांनी जे BC म्हणजे वर्तुळाचा त्या त्रिकोणाचा पाया आहे, तर ते किती त्यांनी सांगितलं आहे बघा, तर त्यांनी सांगितलं आहे 6.4 सेंटीमीटर। मग या ठिकाणी बघू शकता तुम्ही 6.4 म्हणजे 6च पुढे 4 घरे दिसतात बघा, इथं 1 2 3 आणि 4 इथपर्यंत आपल्याला काय करायचे आहे, एक लाईन ओढायची आहे। अशा पद्धतीने बघा आपण 6.4 सेंटीमीटर जे आहे ते माप घेतलेलं आहे। 6.4 सेंटीमीटर हे आपण माप घेतलेलं आहे। ठीक आहे, त्याला लगेच आपण नाव द्यायचं आहे B आणि हा C। ठीक आहे, तुम्हाला थोडंसं पुसट दिसत असेल जर ते पेन्सिल असल्यामुळे ते थोडंसं पुसट ते दिसणारच आहे। ओके, आता B जो दिलेला आहे त्यांनी तो B आपल्याला किती आहे बघा, तर तो 100 अंश आहे ना। आता या ठिकाणी बघा इथं उभी रेषा आहे आणि आडवी रेषा आहे। मग हा जो मध्यबिंदू आहे या कोन मापकाचा हा मध्यबिंदू आहे तो बरोबर Bच्या या ठिकाणी कोपऱ्यावरती ठेवायचा अशा पद्धतीने। ठीक आहे, वाकडा तिकडा काही करायचं नाही, सरळ ठेवायचा। आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 100 अंश घ्यायचा। इथं बघा, तो बघू शकतो मी 100 अंश, 90 अंश या ठिकाणी असतो काटकोन असतो। 100 अंश म्हणजे तो 90 अंशाच्या या साईडला असेल है ना। मग इथं आपण 100 अंश त्या ठिकाणी काय करायचं आहे, मार्क करून घ्यायचा आहे। आणि आपल्याला काय करायचं आहे, एक अशी लाईन मारून घ्यायची आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने त्या बिंदूतून जाईल अशी आपल्याला एक लाईन मारून घ्यायची आहे। ठीक आहे, मग आपण आता काय करायचं, इथं या ठिकाणी एक असं ॲरो आपण देऊया। त्यानंतर C आपण बघू शकतो, C जो आहे तो किती आहे बघा, तर तो 50 अंश दिलेला आहे त्यांनी है ना। मग या ठिकाणी बघा Cच्या टोकावरती आपण काय करायचं आहे, कोन मापक ठेवायचं आहे। आणि आपल्याला जो दिसते बघा हा परफेक्ट असं या ठिकाणी असं आहे। आपल्याला काय करायचं आहे, आता 50 अंश घ्यायचे आहे ना, 50 अंश। आता हा 90 अंश आहे, 50 अंश दिला म्हटलं तर तो कमी असणार आहे। इकडं हे ह्या साईडला बघायचं आहे, इकडच्या साईडला नाही, इकडच्या साईडला तो जास्त होईल। आता आपल्याला ह्या साईडला बघायचं आहे, हा 90 अंशाला 50 अंश बघा येत आहे। ठीक आहे, मग ह्या ठिकाणी असं थोडंसं असं एक डॉट द्यायचा आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने काय करायचं आहे, जोडून घ्यायचा आहे, बरोबर C मधून जाईल असं। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा ह्याच्यातून जाईल असं। आता थोडंसं हे पण आपण काय करूया, वाढवून घेऊया। अशा पद्धतीने बघा आपण ते वाढवलेलं आहे। ठीक आहे, मग इथं ह्याला ॲरो करायचा आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला ॲरो करायचा आहे। ठीक आहे, या ठिकाणी B आपण किती घेतलेला आहे, तर तो 100 अंश घेतलेला आहे। C जो आहे तो आहे 50 अंश आपण घेतलेला आहे। ठीक आहे, आपण BC पाया अगोदर काढून घेतला। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आता आपण काय करूया, तर या ठिकाणी कोन दुभाजक काढून घेऊया है ना। आपल्याला कोन दुभाजक काढायचं, मग आता काय करूया, Bच्या बाबतीत आपण आता या ठिकाणी विचार करणार आहोत। आता एक थोडंसं या ठिकाणी बघा माप घ्यायचं, अंदाजे बघा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते। आता हा बघा हा पूर्ण हा कोन कर्कटक जो आहे तो मी पूर्ण मिटवलेला आहे। आता फक्त थोडंसं मी वाढवले अंतर। ठीक आहे, कळालं असेल तुम्हाला। आता हेच अंतर घ्यायचं, बिंदू B वरती ठेवायचं आहे आणि या ठिकाणी असं एक कंस मारायचा आहे, ते दिसते बघा तुम्हाला। या ठिकाणी एक कंस मारला आणि तोच कंस मी खालच्या पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा मारलेला आहे। ठीक आहे, आता काय करायचं आहे, हे जे आपण माप घेतलेलं आहे ते थोडंसं वाढवायचं आहे।
कळालं तुम्हाला? इथपर्यंत मी ते माप वाढवलेलं. आता काय करायचं आहे, या कंसावरती कर्कटकचं टोक ठेवायचं आहे. अशा पद्धतीने एक कंस मारायचा आहे, तोच कर्कटक दुसऱ्या कंसावरती ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, कंस करायचा आहे ना. आणि काय करायचं आहे, बिंदू बी मधून आपल्याला त्याच्यातून लाईन जाईल अशा पद्धतीने काय करायचं आहे बघा, अशी एक आपल्याला लाईन काढायची आहे. बरोबर त्याच्यातून जाईल असं आपल्याला माप या ठिकाणी म्हणजे एक लाईन काढायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने एक आपण ॲरो दिला. त्यानंतर पुन्हा आपण काय करणार आहोत, सीच्या बाबतीत सुद्धा आपण तसंच करूया. जसं अगोदर मागाशी घेतलेलं होतं ना, थोडंसं सुरुवातीला माप तेच घ्यायचं आहे पुन्हा. त्यानंतर सी वरती आपल्याला टोक ठेवायचा आहे. या ठिकाणी एक कंस केला, इथे एक कंस करायचा आहे, तोच कंस खालच्या ठिकाणी करायचा आणि तेच माप थोडंसं वाढवायचं आहे. आणि पहिल्या कंसावरती कर्कटक ठेवल्यानंतर काय करायचं आहे, कंस मारायच्या पुढच्या साईडला आणि तेच कर्कटक दुसऱ्या कंसावरती ठेवल्यानंतर पुन्हा एकदा काय करायचं आहे, एक कंस मारायचा. ठीक आहे, आणि आता काय करायचं आहे बघा, इथून काय करायचं आपल्याला एक आपण एक लाईन मारायची आहे. बरोबर मध्यंतरी अशी जायला, अशी त्या कंसाच्या बरोबर मध्यंतरी जायला अशी आपल्याला एक लाईन मारायची आहे. बघा, बघू शकते तुम्ही, बरोबर अशा पद्धतीने. ठीक आहे, आता इथं तुम्हाला दिसत असेल हा एक आपल्याला बिंदू मिळत आहे की नाही, हा एक आपल्याला बिंदू मिळालेला आहे. त्याला आपण काय म्हणतो रे, तर आता संपात बिंदू म्हणतो ना. अंतर वर्तुळाचा एक संपात बिंदू आपल्याला मिळालेला आहे. आता आपण काय करायचं आहे, याच्यावरती आपण आता कर्कटक ठेवूया आणि आपला सर्कल याच्यामध्ये बसतोय का ते आता आपण अगोदर चेक करून घेऊया. तर बघा, या ठिकाणी आपण आता काय करणार आहोत, इथं बघा मी बरोबर हा जो पॉईंट आहे ना, दिसतो तुम्हाला पॉईंट, तर इथे बरोबर आपण आता काय करणार आहोत, इथं कर्कटक ठेवलं आणि इथून आता बरोबर आपल्याला जायचं आहे का, ह्या त्रिकोणाच्या आतमधून आपलं वर्तुळ जे आहे ते परफेक्ट आलं पाहिजे. मग आता इथं असं बघा, आपण एक वर्तुळ काढूया या ठिकाणी. आता तुम्हाला दिसत असेल हे, एक मिनटं, ह्या त्रिकोणाच्या बरोबर आतून हे वर्तुळ जात आहे. ठीक आहे, या ठिकाणी मी पूर्ण अगोदर वर्तुळ काढून घेते. ओके, अशा पद्धतीने बघा, दिसलं तुम्हाला वर्तुळाच्या बरोबर आतमध्ये आलेलं आहे का, हा एक बिंदू आपल्याला दिसतोय. ठीक आहे, याला आपण आय असं बिंदू देणार आहोत. तिकडचा जो वरचा आहे त्याला आपण ए असं नाव देऊयात. ओके, मग बरोबर आपलं बघा अंतर्वर्तुळ आलेलं आहे. ओके, आता बघा या ठिकाणी आपल्याला एक लंब सुद्धा काढायचा. तर तो लंब कसा काढायचा बघा, तर आपण काय करणार आहोत बघा, याचं सुद्धा अगोदर एक लंब दुभाजक काढणार आहोत. म्हणजे कसं काढायचं बघा, ह्या बी सी वरती बघा निम्म्यापेक्षा आपल्याला जास्त अंतर, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. खालच्या साईडला एक कंस मारायचा आहे, तेच घ्यायचं आहे. बी वरती पॉईंट ठेवायचा, कंस ठेवायचा आणि खालच्या साईडला करायचं आहे. पुन्हा एकदा सी वरती ठेवूया. ठीक आहे, आलं. मग आपण आता काय करूया बघा, आता इथून ते पॉईंट आणि याच्यातून एक आपल्याला हा बिंदू आणि ह्याच्यातून असं एक जाईल लाईन असं आपल्याला काढायचं आहे. हे दिसते का तुम्हाला? आता हो जो असणार आहे हा, तर त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणणार आहोत, लंब असं आपण त्याला म्हणणार आहोत. ठीक आहे, डायरेक्ट रेष नाही काढायची, लंब दुभाजक काढायचं म्हणजे आपल्याला इझिली ते मिळतं. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा आपण काय केलेलं आहे, तर हा आपल्याला याला आपण तुम्ही यम असं सुद्धा नाव देऊ शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला अंतर्वर्तुळ जे आहे ते काढायचं होतं. ठीक आहे, काय डाऊट असेल तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता. पहिल्यांदा दोन्हींचे आपण काय केलं आहे, कोन दुभाजक काढायचा, एक आपल्याला संपात बिंदू म्हणजेच मध्यबिंदू एक मिळतो आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं, पूर्ण सर्कल जो आहे तो काढायचा आहे. ओके, त्यानंतर त्या ठिकाणी लंब करायचा, कोन दुभाजकाच्या सहाय्याने कोन म्हणजेच त्यांचं हे करायचं, कोन दुभाजक काढायचा. त्यानुसार आपल्याला ते लंब काढता येतो. डायरेक्ट रेष नाही काढायची, अगोदर दुभाजक काढायचे आणि मग आपल्याला बरोबर ती लाईन मिळते. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा आपल्याला काय मिळतं आहे, हा अंतर्वर्तुळ मिळतो. ठीक आहे, दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. तर बघा दुसरा प्रश्न त्यांनी या ठिकाणी काय दिला आहे, त्रिकोण पी क्यू आर असा काढा की कोण पी बरोबर 70 अंश, कोण आर बरोबर 50 अंश,
क्यू आर बरोबर 7.3 सेंटीमीटर या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा. आता परिवर्तुळ म्हणजे आपल्याला त्रिकोणाच्या बाहेरून वर्तुळ काढायचं आहे. मग आता बघा या ठिकाणी आपल्याला 2 कोन माहीत आहे, तिसरा कोन आपल्याला माहीत नाही आहे ना. मग आपण काय करूया, इथं अगोदर तिसरा कोन काढून घेऊया, मग त्यानुसार आपल्याला परिवर्तुळ जे आहे ते काढता येईल. आता बघू शकता तुम्ही, आता इथे त्याने त्रिकोण पी क्यू आर दिला आहे ना. मग त्रिकोण पी क्यू आर मध्ये, आता त्रिकोण पी क्यू आर मध्ये तुम्ही बघू शकता तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते, तर 180 अंश असते. मग त्यानुसार बघा कोन पी अधिक कोन क्यू अधिक कोन आर बरोबर 180 अंश. आता याच्यामध्ये बघा आपल्याला त्यांनी पी आणि आर दिलेला आहे. मग त्यांची आपण या ठिकाणी माहिती म्हणजे किंमत पुटअप करूया. पी आहे 70 अंश, तो या ठिकाणी मी लिहिला, अधिक कोन क्यू माहीत नाही आहे, आपण तसंच ठेवूया. कोन आर जो आहे तो आहे 50 अंश. 50 अंश पुढचे जे 180 अंश आहेत ते आहे तसेच आपण इथं ठेवणार आहोत. आता 70 अंश आणि 50 अंश किती होतात बघा, तर ते होतात 120 अंश होतात. अधिक कोन क्यू बरोबर 180 अंश आहे तसेच आपण ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा कोन क्यू बरोबर 180 अंश, आता 120 अधिक आहेत पलीकडे गेल्यानंतर वजा होतील. मग आता बघा कोन क्यू आपल्याला किती मिळतोय, तर कोन क्यू वर 180 मधून 120 गेले किती राहतात बघा, तर 60 राहतात. 60 अंश म्हणजेच कोन क्यू आपल्याला किती मिळालेला आहे, तर 60 अंश मिळालेला आहे. आता आपण काय करू शकतो, तर आकृती काढू शकतो. आता अशा पद्धतीने 7.3 सेंटीमीटर लांबीची मी या ठिकाणी एक रेष काढलेली आहे. तर मग आपल्याला लगेच लिहून घ्यायचं आहे 7.3 सेंटीमीटर. ठीक आहे. आता हा जो पॉईंट आहे त्याला आपण म्हणायचं क्यू आणि हा जो पॉईंट आहे त्याला आपण म्हणायचं आर. आता आपल्याला क्यू दिलेला आहे तो किती आहे बघा, तर तो आहे 60 अंश आहे. मग आपण हे 60 अंशाचं माप इथं आता घेऊयात. तर बघा या ठिकाणी हा कोन मापक आपल्याला घ्यायचा आहे आणि तो बरोबर क्यूच्या ठिकाणी आपल्याला कोन मापक न्यायचा आहे आणि आपल्याला किती अंशाचं कोन करायचं आहे, तर 60 अंश. या ठिकाणी बघा इथं 60 अंश आहे, सो इथं बरोबर अशी आपल्याला एक खूण करायची आहे ना. मग आता आपण काय करणार आहोत, एक इथून एक अशी पॉईंट क्यू आणि आपण जिथे तो डॉट दिलेला आहे तिथून काय करूया, आपण बरोबर एक रेष काढणार आहोत. जिथून त्या बिंदूमधून ती रेष बरोबर जाईल अशी आपल्याला रेष काढायची आहे की नाही. काढली का रेष, तर ह्याला एक काय करूया, आपण एक ॲरो करूया. ओके. आता ही आपण रेष काढली. आता काय करूया, आर किती दिलं आहे बघा तुम्हाला, तर आर दिलेला आहे 50 अंश. मग इथं बरोबर कोन मापक ठेवायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता बघा इथं कुठं आहे बघा, ह्या ठिकाणी इथं 50 आहे. ठीक, या साईडचं बघत असताना वरची मापं बघायची. ठीक आहे. आता इथं बघा मी या ठिकाणी कोन मापक ठेवलेला आहे आणि इथं बरोबर इथं 50च्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे बघा, इथं अशी खूण करायची. आता आपण आर ते जे आपण जो डॉट दिला आहे ना ते बरोबर आपण काय करूया, आता इथं एक लाईन मारून घेऊ. अशा पद्धतीने बघा आपण एक लाईन मारलेली आहे. ठीक आहे. त्याला आपण आता ॲरो करूया. आता या ठिकाणी बघा, आता हा जो आपल्याला पॉईंट भेटतो तो पॉईंट कोणता आहे, तो पॉईंट जो आहे पी आहे आणि हा पी आपल्याला किती दिला आहे बघा, 70 अंश दिलेला आहे. तर पुन्हा मापायची गरज आहे का, तर नाही, कारण का ऑलरेडी त्यांनी 70 अंश दिलेला आहे. आपण जरी मोजलं तरी सुद्धा ते 70 अंशच येणार आहे. म्हणजे क्यू किती झाला, तर तो 60 अंश झाला. आर जो आहे तो 50 अंश झालेला आहे. म्हणजे ते तिन्ही आपल्याला कोन माहीत झालेला आहे. आता काय करूया, आता आपल्याला परिवर्तुळ काढायचे. म्हणजे हे जो त्रिकोण दिसतोय त्रिकोणाच्या बाहेरून आपल्याला वर्तुळ काढायचे. मग त्यासाठी काय करूया बघा, त्यासाठी आपण काय करूया, तर या लेणीचं आपण काय करूया, कोन दुभाजक काढूया. निम्म्यापेक्षा आपण जास्त अंतर घेणार आहोत. ठीक आहे. आता आळवरती ठेवायचा हा कर्कटक आणि इथं अशी खूण करून घेऊया. ठीक आहे. त्याच पद्धतीची खूण आपण खालच्या साईडला करूया. असे कंस मारलेले आहेत. तो सेम कर्कटक घ्यायचा, तेच माप ठेवायचं, बिंदू पी वरती ठेवायचा आणि अशा पद्धतीने कंस मारायचा आणि इकडे सुद्धा अशा पद्धतीने कंस मारायचा. इथं थोडंसं कंस कमी पडतोय, पुन्हा आपण आर वरती ठेवून येतो असं इथं असं काय करू, आपण वाढवून घेऊया. ठीक आहे. इथं आहे बघा, इथं हे आपण इथं केलेलं आहे नवीन, हा कंस आपल्याला दिसतोय. ठीक आहे. हा, मग आता हा कंस आणि हे कंस आपण काय करूया, पट्टीच्या सहाय्याने आपण जोडून घेऊयात. तर बघा अशा पद्धतीने मी लाईन मारून घेतलेली आहे. ठीक आहे. आता इथं आपण काय करूया, दोन्ही साईडला ॲरो करून घेतले. तर त्याच पद्धतीने आपण ह्याचं सुद्धा करू शकतो. कोणत्याही दोन बाजूंचा आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. ओके. आता बघा इथून काय करणार आहोत, आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. एक कंस या ठिकाणी केला आणि दुसरा कंस मी
ह्या साईडला गेला, तेच माप घ्यायचं आहे. P बिंदूवरती आपल्याला ठेवायचं आहे, तेच कर्कटक, तेच माप. अशा बाजूनं खूण केली आणि तेच सेम इकडं खूण केलेलं आहे. आता इथं थोडंसं कमी पडते, पुन्हा Q वरती आपण ठेवूया आणि असं वाढवायचं. तर बघा हे 2 आपल्याला बिंदू मिळालेले आहेत आणि ते बरोबर आपण काय करणार आहोत, ते जोडायचे आहेत. ठीक आहे. आता ही जी लाईन आहे ती बरोबर R ला टच झाली पाहिजे किंवा R मधूनच गेली पाहिजे असं काही नसते. ठीक आहे. आपले फक्त या 2 बिंदूमधून जे आपल्याला 2 बिंदू मिळालेले आहेत की नाही, त्याच्यातून फक्त आपल्याला ती एक लाईन आपल्याला पास करायची आहे, हेच फक्त महत्त्वाचं आहे. आपल्याला हा जो संपात बिंदू आहे ना तो मिळणं फक्त आवश्यक आहे. मग बघा इथं असं आपल्याला मिळालेले आहे. ठीक आहे. ही एक लाईन आणि ही एक लाईन आपल्याला मिळालेली आहे. तर ठीक आहे, आपल्याला हे दोन्ही साईडचे कोन दुभाजक मिळालेले आहेत. बरोबर. मग आता अशा पद्धतीने आपल्याला हा जो एक पॉईंट जो मध्यबिंदू किंवा आपण त्याला संपात बिंदू म्हणतो त्याला आपण काय म्हणूया, C असं म्हणूया. आणि आपण काय करणार आहोत बघा, आता हे P आणि C पर्यंत अंतर काय करूया, एक डॉट डॉट लाईनने काय करूया, एक आपण कनेक्ट करू शकतो. कनेक्ट करूया. कनेक्ट केलं. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत बघा, आता ही जी आता समजा आता हा संपात बिंदू आहे ना, मग आता ही एक लाईन आणि ही एक लाईन तर हे कसे आपण कोण दुभाजक काढलेले आहेत आहे ना, मग तर ह्या दोन्हीनं कसे दुभागलेले आहेत म्हणजे ते कसे तर परस्परांचे लंब सुद्धा असणार आहेत आहे की नाही. मग अशा पद्धतीने आपण लंबाचं काय केलेलं आहे तर चिन्हांनी ते दाखवलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, जो सेंटर आहे संपात बिंदू आपण म्हणतो त्याला, तर काय करायचं आहे, कोन आपण ठेवायचं आहे आणि सगळ्या बाजू सगळ्या बरोबर आहेत का, परिवर्तुळ निघते का ते आपण चेक करूया. तर बघा निघते परिवर्तुळ आहे ना, आपण काय करूया, बरोबर एक सर्कल काढायचा प्रयत्न करूया. बघा हे आपलं परिवर्तुळ दोन्ही टोकांमधून, त्रिकोणाच्या टोकांमधून दोन्ही बाजूंमध्ये गेलेलं आहे. तिसऱ्या बाजूंमधून सुद्धा व्यवस्थितपणे गेलेलं आपल्याला दिसतंय की नाही. मग बघा अशा पद्धतीने तो सर्कल आपल्याला, ठीक आहे, अशा पद्धतीने बघा व्यवस्थित आपला सर्कल जो आहे तो आलेला आहे. ओके. अशा पद्धतीने हे आपल्याला परिवर्तुळ जे आहे ते काढायचं आहे. कोणत्याही 2 बाजूंचं तुम्ही कोन दुभाजक काढले की आपल्याला हा एक मध्ये जो सेंटर पॉईंट मिळतो आणि त्याचं जे माप पहिल्यांदा काय करायचं, चेक करायचं. तिन्ही कोनांवरती जो कोन मापक आहे तो अगोदर टच करून बघायचा. ठीक आहे. आणि बाकीची तुमची मापे ऑटोमॅटिक मग ते क्लिअर, तो व्यवस्थित तो सर्कल जो आहे तो व्यवस्थित सर्कल आपल्याला मिळतं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा डायग्राम काढायची होती. ठीक आहे. ओके. बाकीचे नेक्स्ट क्वेश्चन जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. याबद्दल काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा आणि आपले व्हिडिओ आवडत असेल तर आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्ह्यूज खूप येतात पण सबस्क्राईब करत नाही आहे, सबस्क्राईब खूप कमी करत आहे. सो प्लीज सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. टिल देन टेक केअर. बाय बाय.